नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्वयंमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपलं सायन्सच्या 20 क्वेश्चनच्या सीरीजमधलं 6वं लेक्चर आहे आणि आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे कारण आजच्या लेक्चरमध्ये मी खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत। चला आपण सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनपासून। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच प्रोसेस चेंजेस सॉलिड डायरेक्टली इनटू गॅस? कोणत्या प्रक्रियेद्वारे घन पदार्थ वायू रूपात परावर्तित होतो? इझी क्वेश्चन आहे हा। कोणत्या प्रोसेसमुळे होतो? सॉलिड मधून डायरेक्ट गॅस मध्ये, म्हणजे स्थायू मधून डायरेक्ट वायूमध्ये जे रूपांतर होतं त्या प्रोसेसला काय म्हणतात? यस, सब्लिमेशन म्हणतात मित्रांनो। काय सब्लिमेशन? सब्लिमेशन मध्ये जे आपले नॅफ्थॅलिन बॉल्स असतात ते कसं सॉलिड मधून डायरेक्ट गॅस मध्ये रूपांतरित होतात, तर ती प्रोसेस कुठली? सब्लिमेशन। कंडेन्सेशन काय आहे? कंडेन्स करतो ना आपण गॅस टू लिक्विड, गॅस टू लिक्विड मध्ये जे होतं ना ते काय असतं? कंडेन्सेशन असतं। त्यानंतर इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन, द्रव्याचं वायूमध्ये रूपांतर, द्रव्याचं वायूमध्ये रूपांतर, म्हणजे कुठून? लिक्विड मधून डायरेक्ट गॅस मध्ये, ते काय असतं? इव्हॅपोरेशन म्हणजेच बाष्पीभवन। आणि मेल्टिंग काय असतं? जसं बर्फ वितळतो म्हणजे सॉलिड टू लिक्विड। काय? सॉलिड टू लिक्विड काय मग? मेल्टिंग। ओके। आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? सॉलिड मधून डायरेक्ट गॅस मध्ये कन्व्हर्जन होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? सब्लिमेशन। चलो नेक्स्ट क्वेश्चन, विच WBC टाइप प्रोड्यूस अँटीबॉडीज? कोणत्या पांढऱ्या रक्तपेशी प्रतिजैविके तयार करतात? न्यूट्रोफिल्स, बेसोफिल, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स। कोणत्या आहेत WBC ज्या अँटीबॉडीज तयार करतात? अँटीबॉडीज आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचे असतात। जर आपण आपल्या बॉडीमध्ये खूप वीकनेस असेल, आपली जी इम्युनिटी सिस्टीम कमी असेल, तर अँटीबॉडीज, आपली एज जास्त असेल तर आपल्या अँटीबॉडीज डेफिनेटली आपल्या बॉडीमध्ये कमी तयार होतात, ज्याच्यामुळे अँटीबॉडीज आपलं कसं काय प्रोटेक्शनचं काम करतात ना बॉडीला, त्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर अँटीबॉडीज पण स्ट्रॉंग असतील, जास्त असतील। ओके, तर मग कुठल्या WBC आहेत? WBC कुठला टाइप आहे? लिम्फोसाइट्स आहे मित्रांनो, आणि ते पण कुठला? बीटा लिम्फोसाइट्स नावाचा जो प्रकार आहे, बीटा लिम्फोसाइट्स काय करतात? अँटीबॉडीज बनवायचं काम करतात। आणि याच्यामध्येच लिम्फोसाइटचे पण प्रकार आहेत। बीटा आहे, एक टी सेल्स म्हणून आहे। जे टी सेल्स असतं ना, ते टी सेल्स काय करतात? इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी। आणि लिम्फोसाइट नावाचे जे WBCचे सेल्स आहेत, म्हणजे बीटा सेल्स आहेत, लिम्फोसिटमध्ये पण सब टाईपमध्ये जे बीटा सेल्स आहे त्या काय करतात? अँटीबॉडीज तयार करायचं काम करतात, अँटीबॉडी प्रोड्यूस करायचं काम। मग न्यूट्रोफिल काय करतं? न्यूट्रोफिल डिस्ट्रॉय बॅक्टेरिया बाय एनगल्जिंग देम। न्यूट्रोफिल काय करतं? बॅक्टेरिया जर एंटर झाला बॉडीमध्ये तर ते बॅक्टेरियाला खाऊन टाकायचं, गिळंकृत करायचं काम कोण करतात? न्यूट्रोफिल सेल्स करतात। आणि बेसोफिल्स काय करतात? हिस्टामाइन रिलीज करतात। जर आपल्याला कुठे इन्फ्लेमेशन होत असेल, आपल्याला कुठे ॲलर्जी होत असेल, कुठे आपल्याला खाज येत असेल, तर त्यावेळेस हिस्टामाइन नावाचं, हिस्टामाइन कोणतं? हिस्टामाइन नावाचं एक घटक रिलीज होतो, कुठे? कोणाद्वारे? बेसोफिलद्वारे। ज्यामुळे काय होतं? ॲलर्जी आणि काय ॲलर्जी आणि इन्फ्लेमेशन ॲलर्जी आणि इन्फ्लेमेशन आपल्याला जिथे होतं ना तिथे ह्या सेल्स काम करतात। ओके, आणि ते कोण असतं? बेसोफिल्सद्वारे असतात। त्यानंतर मोनोसाइट्स काय असतात? ते पण एक ॲक्रोफेजेस, म्हणजे ॲक्रोफेजेस याच्यासारखंच काम करतं, जसं की जर्म्सला किल करायचं, जर्म्स जे बॉडीमध्ये आहेत त्याला खाऊन टाकायचं, हे सगळं काम कोण करतं? मोनोसाइट्स करतं। पण मोनोसाइट काय करतं? अँटीबॉडीज नाही तयार करत। पण आपला प्रश्न काय? अँटीबॉडीज कोण तयार करतं? मग अँटीबॉडीज तयार करणारा महत्त्वाचा घटक कोणता आहे? आपला लिम्फोसाइट्स आहे। ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन, द फर्स्ट स्टेप इन युरिन फॉर्मेशन इज? मूत्र निर्मितीतील पहिला टप्पा कोणता? याच्यावरती खूप प्रश्न येतात, खूप कन्फ्युजिंग करणारा टॉपिक आहे। म्हणजे असं कळत नाही की ही फर्स्ट स्टेप कसं काय असू शकते, तर त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या ह्या क्वेश्चनकडे।
ट्युब्युलर सिक्रेशन, ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आणि कलेक्शन इन ब्लॅडर. काय असू शकतं त्याचा आन्सर? मित्रांनो, पहिले काय होतं, युरिन फॉर्मेशन. युरिन फॉर्मेशन कुठे होतं? नेफ्रॉनमध्ये होतं. नेफ्रॉन कुठे असतात? किडनीमध्ये असतात. जवळपास 1 मिलियन नेफ्रॉन आपल्या किडनीमध्ये असतात. याच्याद्वारे काय होतं? युरिनचं फॉर्मेशन होतं नेफ्रॉनमध्ये. ओके, तर याच्यामध्ये जेव्हा युरिनचं फॉर्मेशन होतं ब्लडमधून, त्यावेळेस सगळ्यात पहिली स्टेप काय होते? नेफ्रॉन असं स्ट्रक्चर असतं, असं असं असं. ओके, तर मग सगळ्यात पहिली स्टेप जी असते ना, ती फर्स्ट स्टेप काय असते? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असते. ओके, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन नावाची फर्स्ट स्टेप असते. याच्यामध्ये काय होतं की जी ब्लड प्लाझ्मा आहे हे फिल्टर होतं. कसं फिल्टर होतं? त्याच्यामध्ये काय असतं तिथे? एक मिनिट. सपोज करा हे नेफ्रॉन आहे, हे नेफ्रॉन लाईक स्ट्रक्चर आहे. इथे काय असतं? ग्लोमेरुलर कॅप्सूल असतं. काय? ग्लोमेरुलर कॅप्सूल असतं. इथे काय होतं? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होते. ग्लोमेरुलर कॅप्सूलमध्ये ग्लोमेरुलर काय होतं? फिल्ट्रेशन होतं. मग सगळ्यात फर्स्ट स्टेप काय होते? इथे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होते. आणि त्यानंतर काय आहे? मग त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन होतं. ओके, ट्युब्युलर सिक्रेशन कुठे होतं आणि कुठे होतं हे? जेव्हा एक्स्ट्रा ट्युब्युलर सिक्रेशन इकडे होतं, DCT. हे जे पार्ट आहे ना याला DCT म्हणतात आणि हा जो पार्ट आहे ना याला PCT म्हणतात. ओके, तर DCT पार्ट जो आहे ना, हा ट्यूब, हे वाली ट्यूब, याला काय म्हणतात? याला डिस्टल कॉन्व्होल्युटिंग ट्यूब्यूल याचा फुल फॉर्म आहे. याला काय म्हणणार? याच्यामध्ये काय होणार की ट्युब्युलर सिक्रेशन होणार. ओके, DCT पार्टमध्ये काय होणार? ट्युब्युलर सिक्रेशन होणार. आणि रिॲब्झॉर्प्शन ही थर्ड स्टेप आहे. ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन. ओके, ह्या स्टेपमध्ये काय होणार? जेव्हा फिल्ट्रेशन झालं ना, त्यानंतर जे युजफुल मटेरियल आहे ते ॲब्झॉर्ब करायचं काम कुठे होतं? त्यानंतर ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शनमध्ये वॉटर, आयन्स, पोटॅशियम आयन, सोडियम आयन इथे ॲब्झॉर्ब केलं जातं. ओके, आणि शेवटी ब्लॅडरमध्ये युरिन कलेक्ट होती आणि ब्लॅडरमध्ये स्टोअर होऊन जाती आणि युरेथ्राद्वारे काय मग एक्सक्रीट केली जाते. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. ब्रुनर्स ग्लँड आर फाउंड इन विच पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. ब्रुनर्स ग्रंथी पचन संस्थेच्या कोणत्या भागात आढळतात? कोणत्या भागात आढळतात ब्रुनर्स ग्लँड? कुठल्या? ब्रुनर्स ग्लँड. महत्वाचे ग्लँड्स आहेत, कुठे आढळतात? कुठे आढळतात मित्रांनो? डिओडिनम मध्ये. कुठे? डिओडेनम मध्ये. डिओडेनम मध्ये काय होतं? दे सिक्रेट अल्कलाइन म्युकस. काय करतात हे? अल्कलाइनला मराठीत आम्लीय अल्कलाइन हे सिक्रेट करतात. ते काय? एक म्युकस सिक्रेट करतात. ते म्युकस काय करतं? न्यूट्रलाइज करतं. कशाला? स्टमकला. आणि ॲसिड एंटरिंग इन द इंटेस्टाईन. जे इंटेस्टाईनमध्ये ॲसिड एंटर करणारे त्याला काय करण्याचं काम करतं? हे न्यूट्रलाइज करायचं काम करतं. ओके, मग ब्रुनर्स ग्लँड कुठे सापडतात असा आपला प्रश्न आहे. तर कुठे सापडतात? स्टमकमध्ये, डिओडिनममध्ये सापडतात. ओके, डिओडिनममध्ये. आणि जे स्टमक आहे का, स्टमकमध्ये काय होतं? स्टमकमध्ये सगळे जे हार्मोन्स आहेत, जे काही गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, जसं पेप्सिन घ्या, ट्रिप्सिन घ्या, हे वाले जे फूड ब्रेक करण्यासाठी युजफुल असतात, ते सगळे घटक स्टमकमध्ये सिक्रेट होत असतात. ओके, मी लास्ट लेक्चरमध्ये स्टमकमध्ये कुठले कुठले सिक्रेट होतात हे सांगितले. तुम्ही वाटलं तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. ओके, डिओडिनममध्ये मग काय आहे? आपलं ब्रुनर्स ग्लँड डिओडिनममध्ये आहे. आणि इलियम काय करतं? इलियममध्ये पण न्यूट्रियन्स काय केले जातात मित्रांनो? ॲब्झॉर्ब केले जातात. न्यूट्रियन्स इलियममध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. आणि हे शेवटचं जे कोलॉन आहे ना, कोलॉन, इथे सुद्धा वॉटर आणि सॉल्ट एकदम शेवटी कोलॉन हा पार्ट असतो. याच्याद्वारे वॉटर आणि सॉल्ट ॲब्झॉर्ब केलं जातं. ओके, मग ब्रुनर्स ग्लँड विचारलं तर कुठे? डिओडिनम. विच हार्मोन डज नॉट पॅनक्रियास सिक्रेट टू लोअर ब्लड शुगर लेवल. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी स्वादुपिंड कोणतं हार्मोन स्त्रवते?
महत्वाचा क्वेश्चन आहे हा. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड कोणतं हार्मोन सिक्रेट करते ज्याच्यामुळे रक्तातील साखर काय होते, नियंत्रित होते, नियंत्रणात येते. काय उत्तर असेल याचं? याचं उत्तर आहे मित्रांनो इन्सुलिन. ओके, इन्सुलिन. इन्सुलिन काय करतं, रक्तातील साखरेची पातळी काय करतं, कमी करण्याचं काम करतं. आणि कसं करतं हे, ग्लुकोजचं रूपांतर कशात तर करतं, ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये करतं मित्रांनो. ग्लुकोजचं कशात करतं रूपांतर, ग्लायकोजन मध्ये करतं. त्याच्यामुळे काय इन्सुलिन काय करतं, रक्तातील साखरेची पातळी कसं करतं, कमी करतं. ओके, आणि ग्लायकोजन कशासाठी, ग्लायकोजन कुठे स्टोअर केलं जातं, आपल्या लिव्हरमध्ये असतं ग्लायकोजन. ओके, लिव्हरमध्ये. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच विटॅमिन इज नेसेसरी फॉर ब्लड क्लोटिंग. सोपा प्रश्न आहे. ब्लड क्लोटिंग साठी कोणतं विटॅमिन यूज केलं जातं, याचं उत्तर काय, विटॅमिन के. विटॅमिन के ब्लड क्लोटिंग साठी काय होतं, ब्लड क्लोटिंग साठी हेल्प होतं. आणि हे काय करतं मग, जिथे पण आपलं रक्ताच्या गाठी असतील किंवा काही पण असतील ते वितळवण्याचं काम सुद्धा विटॅमिन के मध्ये जे एन्झाईम्स असतात त्याच्याद्वारे केलं जातं. एक ॲक्टिवेटर म्हणून काम करतं ते. कशासाठी, पण हे काय असतं, प्रोटीन, एक प्रकारचं प्रोटीनच असतं. प्रोटीन म्हणून, क्लोटिंगचं प्रोटीन म्हणून पण ह्याला ओळखलं जातं. ओके, आणि जे विटॅमिन ए आहे हे तर माहिती आहे आपल्याला. विटॅमिन ए कशासाठी, याचं नाव काय आहे, रेटिनॉल. आणि हे कशासाठी, आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं. विटॅमिन डी मुळे आपल्याला काय, कोणता रोग होतो, विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे मुर्दूस नावाचा रोग होतो. ओके, आणि विटॅमिन सी स्कर्वी होतो. हे बघितलं आपण. नेक्स्ट क्वेश्चन. विच डिसीज इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. आपलं जे लास्ट क्वेश्चन होता त्याच्याशी रिलेटेड सिमिलर क्वेश्चन आहे हा. जर इन्सुलिन नसेल बॉडीमध्ये किंवा कमतरता असेल तर आपल्याला काय होऊ शकतो, यस, डायबिटिक मेलिटिस होऊ शकतो. डायबिटिक पेशंट आहे असं म्हणतो ना आपण. कशामुळे, ड्यू टू इनसफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. ओके, आणि ॲनिमिया कशामुळे होतो आपल्याला, ॲनिमिया म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कशाची कमी असू शकते, आयर्नची कमी असू शकते. ओके, कशाची, आयर्न Fe याची जर कमी असेल ना आपल्या बॉडीमध्ये तर ॲनिमिया होतो. ग्वाइटर सॉल्टची कमी जर असेल आपल्याला, सॉल्ट म्हणजे कसं, डायरेक्ट सॉल्ट नाही म्हणू शकणार आपण, आयोडीन. ओके, आयोडीनची कमी जर बॉडीमध्ये असेल तर आपल्याला काय होणार, ग्वाइटर होणार. आणि रिकेट्स, जसं मी आता याच्या मागच्या स्लाइडवर सांगितलं होतं, विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुर्दूस होतो ना, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रिकेट्स म्हणतात. ओके, रिकेट्स कशामुळे होतो मग, विटॅमिन कोणता, डीच्या कमतरतेमुळे. नेक्स्ट क्वेश्चन. डाऊन्स सिंड्रोम ऑकर्स ड्यू टू. डाऊन सिंड्रोम कोणत्या कारणामुळे होतो. म्युटेशन इन वाय क्रोमोझोम, ट्रायसोमी ऑफ क्रोमोझोम 21, मिसिंग एक्स क्रोमोझोम, डिलिशन ऑफ क्रोमोझोम 5. थोडंसं हाय लेवलचं क्वेश्चन आहे पण डाऊन सिंड्रोम महत्त्वाचा आहे. डायरेक्टली प्रश्न असंही विचारू शकतात की डाऊन सिंड्रोम कशामुळे होतो. क्रोमोझोमल डिसीज आहे हे माहिती आहे, बट मग त्याच्यामध्ये डिटेल जर विचारलं की कोणतं म्युटेशनमुळे होतं की ट्रायसमी की एक्स क्रोमोझोम मिस झाल्यामुळे, तर आपल्याला ह्या छोट्या बेसिक क्वेश्चन्स क्युरी ज्या असतात बेसिक क्वेश्चनच्या त्या आपल्याला काय माहिती पाहिजे. याचं उत्तर काय मित्रांनो, ट्रायसोमी इन क्रोमोझोम 21. ट्रायसोमी इन क्रोमोझोम 21 म्हणजे काय होतं, यांची संख्या वाढते, एक्स्ट्रा क्रोमोझोम्स तयार होतात. याच्यामुळे काय होतं की एक ॲबनॉर्मॅलिटी तयार होते. याच्यामुळे एक विसंगती तयार होते आपल्या बॉडीमध्ये, क्रोमोझोममध्ये किंवा क्रोमोझोम मध्ये जास्त क्रोमोझोम तयार झाल्यामुळे एक कसं विसंगती तयार होते. त्याच्यामुळे ट्रायसोमीमुळे आपल्याला कुठला सिंड्रोम होतो, डाऊन सिंड्रोम होतो. ओके, म्युटेशनमुळे आपल्याला असं कुठला म्युटेशन, आता वाय क्रोमोझोम सपोज करा, वाय क्रोमोझोममध्ये जर म्युटेशन झालं तर ते एक्स असं आहे की एक्स हे
फिमेल रिप्रेझेंट करतं आणि वाय हे मेल रिप्रेझेंट करतं, मेल. तर मेल वाय क्रोमोझोममध्ये जर म्युटेशन झालं तर हे काय करणार, मेलचं जे ऑफस्प्रिंग तयार होणार आहे त्याच्यावर अफेक्ट करणार. फिमेलमध्ये त्याचा काही परिणाम होणार नाही, मेलवर परिणाम होणार, कारण वाय काय रिप्रेझेंट करतं, मेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ECG रिप्रेझेंट, ECG म्हणजे काय, ECGचा लॉंग फॉर्म काय आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, हे सुद्धा माहीत पाहिजे की सिंपल प्रश्न असे पण वन लाइनर विचारू शकतात. ECG, तर मग आपला प्रश्न इथं आहे की ECG म्हणजे काय. ECG काय करतं, हार्ट साऊंड डिटेक्ट करतं, ब्लड प्रेशर डिटेक्ट करतं, की हार्टच्या ज्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे ते डिटेक्ट करतं, की आपलं पल्स रेट डिटेक्ट करतं, काय करतं, काय उत्तर असेल याचं. ECG इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज करतं मित्रांनो. काय, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट. ECG काय करतं, आपलं इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी काय करतं, डिटेक्ट करतं, ज्याच्याद्वारे आपल्या हार्ट कसं वर्क करतं, हार्टचं पूर्ण फंक्शन व्यवस्थित आहे का, हे सगळं आपल्याला याच्याद्वारे ECGची प्रोसेस यूज करून हार्टमध्ये आपला हार्ट व्यवस्थित चालू आहे का, काही ब्लॉकेज आहे का वगैरे, काही गाठी आहे का, ह्याद्वारे काय करतं, डिटेक्ट केलं जातं आणि त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट. आणि हार्टचं जे साऊंड आहे डॉक्टर लोक जे यूज करतात ते इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात, स्टेथोस्कोप म्हणतात. स्टेथोस्कोप म्हणतात. आणि ब्लड प्रेशर, ओके, ब्लड प्रेशर हा प्रश्न खूप वेळा विचारला आहे, तुम्ही डोक्यामध्ये फिट करून ठेवा. आणि त्याचं नाव पण थोडंसं अवघड आहे. ब्लड प्रेशर ज्याच्याद्वारे मोजलं जातं त्या इन्स्ट्रुमेंटला, त्या उपकरणाला काय म्हणतात, तर स्पिग्मोमॅनोमीटर. काय, स्पिग्मोमॅनो, अवघड नाव आहे थोडंसं याचं, आणि काय, मीटर, स्पिग्मोमॅनोमीटर, एवढं मोठं नाव आहे याचं, लक्षात ठेवा. ब्लड प्रेशर ज्यामध्ये मोजलं जातं त्या उपकरणाला काय म्हणतात, स्पिग्मोमॅनोमीटर. आणि पल्स रेट काय असतं, आपली जी आपल्याला पल्स रेट ऐकू येतो ना, आपला धडधड, त्याला काय म्हणतात, पल्स रेट. मग ते जी आपली धडधड वगैरे ऐकू येते ना, त्याला ते कसं असतं, बीट्स पर मिनिटमध्ये मोजलं जातं. हे कसं, बीट्स पर मिनिटमध्ये. ब्लड प्रेशर, स्पिग्मोमॅनोमीटर. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, ECG, इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नॉर्मल ब्लड प्रेशर इन ॲडल्टीज, प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य रक्तदाब किती असला पाहिजे. ब्लड प्रेशर आपण म्हणतो ना, याचा BP वाढला, त्याचा BP कमी झाला, मग नॉर्मल रेंज काय आहे, नॉर्मल रेंज काय आहे मित्रांनो, 120 to 80. काय आहे, 120 to 80. 120 to 80. 80 काय आपलं लो ब्लड प्रेशर आहे ना, आपलं लो ब्लड प्रेशर जास्तीत जास्त कमी 80 असलं तर चालतं, आणि जास्तीत जास्त 120 असलं तर चालतं. 80 पेक्षा जर कमी असेल तर मग आपला BP लो झाला, आणि 120 पेक्षा जास्त झाला तर आपला BP काय झाला, हाय झाला. मग इथे 60 आणि 100 आहे म्हणजे काय, लो ब्लड प्रेशर झालं. इथे 140 90 आहे म्हणजे काय, इथे हाय ब्लड प्रेशर झालं. आणि हे तर आपल्या क्वेश्चनचं अपोजिट दिले त्यांनी. तर मग हे हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, आणि नॉर्मल रेंज काय आपली असली पाहिजे, 120 to 80 mm ऑफ Hg. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच टिश्यू कनेक्ट्स बोन टू बोन, हाडांना जोडणारा ऊतक कोणता, कोणते टिश्यू आहे जे दोन हाडांना जोडायचं काम करते, कोणते आहे, दोन हाडांना जोडायचं काम जेव्हा येतं ना मित्रांनो, हा एक बोन आहे सपोज करा, हे एक बोन आहे, एका हाडाला दुसऱ्या हाडाशी जोडायचं काम करणारे जे टिश्यू असतात ना इथे, ह्या टिश्यूला म्हणतात लिगामेंट. काय म्हणतात, लिगामेंट म्हणतात. ओके, लिगामेंट म्हणतात. आणि बोन सपोज करा ही बोन आहे, आणि याच्या अराउंड काय आहे, मसल आहे, मसल आहेत. तर मसलला बोनशी चिटकून ठेवायचं काम, जोडून ठेवायचं काम कोण करतात, मग
टेंडॉन. इथे कोण आहे मग? टेंडॉन. हे टेंडॉन आणि हे काय? लिगामेंट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच RNA कॅरी जेनेटिक कोड फ्रॉम DNA टू रायबोझोम. DNA कडून, DNA कुठे असतो? सेलच्या न्यूक्लियसमध्ये. सेलच्या न्यूक्लियसमध्ये जी काही आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती प्रेझेंट असते. मग आपल्या एक मिनिट, सेलच्या न्यूक्लियसमधून कुठे? रायबोझोमकडे. रायबोझोम काय करणार आहे? प्रोटीनचं सिंथेसिस करणार आहे. काय करणार आहे? प्रोटीन. ओके, प्रोटीन बनवणार आहे रायबोझोम. तर मग DNA कडून इकडे रायबोझोमकडे माहिती कोण पाठवतं की प्रोटीन तयार करा? ओके, असा क्वेश्चन आहे. DNA कडून रायबोझोमकडे, रायबोझोमला कोण म्हणणार की तुम्ही आमच्यासाठी प्रोटीन तयार करा? तर कोण म्हणणार? tRNA म्हणणार, mRNA म्हणणार, RNA म्हणणार की siRNA म्हणणार? काय आन्सर असणार याचं? याचं उत्तर आहे मित्रांनो काय? rRNA. ओके, rRNA. नाही, rRNA काय असतं? हे रायबोझोमल RNA असतं. प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर हे काम करतं. आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? mRNA. ओके, mRNA ला काय म्हणतात? मेसेंजर RNA. हे मला मेसेज देतात काय? DNA रायबोझोमला मेसेज देतात. काय देतात? मेसेज देतात. मेसेज काय देतात? की प्रोटीनचं सिंथेसिस करा. आणि tRNA ला काय म्हणतात? ट्रान्सफर RNA. ट्रान्सफर RNA हे काय करतात? काय ट्रान्सफर करतात? बॉडीतले जे काही अमायनो ॲसिड आहेत, अमायनो ॲसिड म्हणजे शेवटी ते काय असतं? प्रोटीनच असतं. सगळे अमायनो ॲसिड बॉडीतून कलेक्ट करून रायबोझोमला द्यायचे. रायबोझोमला काय करायचं? प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी रायबोझोमला काय लागणार? अमायनो ॲसिड लागणार. ओके, 20 प्रकारचे अमायनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. किती? 20 प्रकारचे. तर मग काय? tRNA काय करणार? पूर्ण बॉडीतून अमायनो ॲसिड्स आणणार. ते कोणाला देणार? रायबोझोमला देणार. रायबोझोम त्या अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन तयार करणार. आणि DNA कडून मेसेज जाणार रायबोझोमला. ते कशाद्वारे? mRNA द्वारे की तुम्ही काय करा? प्रोटीन तयार करा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग विच फेज ऑफ मायटोसिस क्रोमोझोम अलाइन ॲट द सेल इक्वेटर. मायटोसिसची कोणत्या अवस्थेत गुणसूत्रे मध्यभागी उभी राहतात? म्हणजे सपोज करा ही सेल आहे आणि हे क्रोमोझोम आहे. ओके, हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम. तर आता हे कसे आहेत? ना पोलला आहेत, इथं पोल असतं, ना पोलला आहेत, ना साईडला आहेत. कुठे आहे ते? मिडलला आहेत. दोघं जण मिडलला आहेत. ओके, तर मिडलला असण्याची जी मायटोसिसची प्रोसेस आहे, मायटोसिसचे किती प्रोसेस आहेत? 4. कोणत्या? हे बघ, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. ह्या 4 प्रोसेस आहेत. ह्या 4 प्रोसेसमध्ये जे मिडलला जेव्हा क्रोमोझोम येतात ती प्रोसेस कोणती? असा क्वेश्चन आहे. तर मिडलला येते ती कोणती प्रोसेस असेल? मेटाफेज. तुम्ही लक्षात ठेवू शकता. यम पासून काय? मिडल म्हणजे कोणती फेज? मेटाफेज. ओके, एम पासून मिडल आणि मेटाफेज. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच ॲनिमल ग्रुप हॅज अ नोटोकॉर्ड इन एम्ब्रॉयनिक स्टेज. भ्रूण अवस्थेत ज्यांच्यात नोटोकॉर्ड असते त्या प्राण्यांचा समूह कोणता? जेव्हा ते भ्रूण असतं म्हणजे एकदम नॉर्मल असतं, एकदम छोटंसं असतं, त्याच वेळेस त्याच्यामध्ये काय असतं? नोटोकॉर्ड असतो. असा प्राण्यांचा संघ कोणता आहे? नोटोकॉर्ड म्हणजे काय मित्रांनो? बॅकबोन. बॅकबोन. पाठीचा कणा. एकदम कुठल्या? एम्ब्रॉयनिक स्टेज म्हणजे एकदम भ्रूण अवस्थेत असतं. तर ते कोणामध्ये असतं मित्रांनो? कॉर्डेट्स मध्ये असतं. कॉर्डेट्स मध्ये. ओके, कॉर्डेट्स मध्ये काय असतं? बॅकबोन असतो, पाठीचा कणा असतो. ॲनिलिडा कशा असतात? एकदम
सॉफ्ट असतात, सॉफ्ट बॉडी. यांची बॉडी कशी असते? सॉफ्ट असते. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच प्लांट ग्रुप हॅज नेक्ड सीड? ज्यांच्यात बिया उघड्या असतात असा वनस्पतीचा समूह कोणता? ज्यांच्यामध्ये बिया कशा असतात? कवर्ड नसतात, कुठून झाकून घेतलेले बिया नसतात, एकदम ओपन बिया असतात, असा कोणता समूह आहे वनस्पतीचा? असं क्वेश्चन आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचं उत्तर काय आहे? जिम्नोस्पर्म आहे. जिम्नोस्पर्म. कसं? जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये काय असतं? बिया उघड्या असतात, म्हणजे कवर्ड केलेल्या नसतात. जिम मध्ये गेल्यावर कसं आपण जिम मध्ये जाणारे मुलं काय करतात? कपडे शर्ट वगैरे काढून जिम करतात. तसं बिया उघड्या कशामध्ये असतात? मग जिम्नोस्पर्म मध्ये. आणि अँजिओस्पर्म मध्ये काय असतं? बीज काय असतात? कवर्ड असतात अँजिओस्पर्म मध्ये. याच्या अपोजिट अँजिओस्पर्म मध्ये आणि जिम्नोस्पर्म मध्ये बिया कशा असतात? उघड्या असतात. ओके. आणि ब्रायोफाइट्स आणि अल्गी याच्यामध्ये बियाच तयार होत नाही. अल्गी आणि ब्रायोफाइट्सचा जर विचार केला ना, याच्यामध्ये बिया तयार होत नाही. यांच्यामध्ये मग काय होतं? स्पोर फॉर्मेशन होतं. काय? स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन कोणामध्ये होतं? ब्रायोफाइट्स आणि अल्गीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. इन कॉकरोच विच पार्ट हेल्प्स इन रेस्पिरेशन? झुरळामध्ये श्वसनासाठी कोणता अवयव उपयोगी असतो? झुरळामध्ये श्वसन कुठल्या अवयवाद्वारे होतं? झुरळावर पण आपल्याला क्वेश्चन आलेले दिसतात एक्झाम मध्ये, कॉकरोच वरती. झुरळामध्ये काय असतं मित्रांनो? एअरचं हे होण्यासाठी, एक्सचेंज ऑफ गॅसेस, एअर त्यांच्या बॉडीमध्ये एंटर होण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पिरॅकल्स असतात. काय असतात? स्पिरॅकल्स असतात. गिल्स कोणात असतात? मग फिशमध्ये. माशांमध्ये काय असतं? गिल्स. लंग्स कोणामध्ये असतं? आपल्यामध्ये. आणि स्किनद्वारे पण श्वसन केलं जातं. जसं स्किनद्वारे कोण श्वसन करतं? यस, कोण? फ्रॉग करतं. फ्रॉग म्हणजे बेडूक काय करतं? स्किनद्वारे श्वसन करतं. असं पण जोड्या लावायचा प्रश्न जर तुम्हाला आला, स्किनद्वारे कोण करतं? बेडूक करतं. गिल्सद्वारे फिश, स्पिरॅकल्स कॉकरोचमध्ये असतात, आणि लंग्सद्वारे आपण म्हणजे कोण? ह्युमन बीइंग. नेक्स्ट. द नंबर ऑफ प्रोटॉन इन अन ॲटम इज इक्वल टू. जर प्रोटॉन 11 असेल तर ते कोणता एलिमेंट झाला? कोणता झाला? सोडियम झाला. म्हणजे प्रोटॉनच्या नंबरवरून काय समजणार आपल्याला? ॲटॉमिक नंबर, अणुअंक समजणार. प्रोटॉन किती? 11 असतील तर त्याचा ॲटॉमिक नंबर पण 11 असेल. ओके. असं. तर प्रोटॉनच्या संख्येवरून आपल्याला काय करणार? ॲटॉमिक नंबर कळणार. मास कसं कळणार मग? ॲटॉमिक मास. प्रोटॉनचा जो नंबर आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, P+N बरोबर मास नंबर. ओके. P+N बरोबर मास नंबर. मग ॲटॉमिक मास प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन मास नंबर, ॲटॉमिक नंबर प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या. इलेक्ट्रॉन पण जर 11 असतील तर ते सुद्धा एलिमेंट काय असणार? ते सुद्धा त्याचा काय असणार? ॲटॉमिक नंबर असणार. Which microorganism is commonly used in hand sanitizers for killing germs? हात स्वच्छ करण्याच्या सॅनिटायझेशन मध्ये जंतू मारण्यासाठी कोणते रासायनिक घटक वापरले जाते? म्हणजे आपण जे डेटॉल वगैरे हात धुण्यासाठी यूज करतो ते त्याच्यामध्ये काय असतं? मग अल्कोहोल असतं, वॉटर असतं, ऑइल असतं की सॉल्ट असतं? त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो? अल्कोहोल असतं. ओके. काय? अल्कोहोल असतं त्यांच्यामध्ये. अल्कोहोल. सॉल्ट पण थोडंफार प्रमाणात क्लीन करायचं काम करतं, पण ॲज अ सॅनिटायझर म्हणून आपण त्याला यूज नाही करत सॉल्टला. थोड्याफार प्रमाणात सॉल्ट सुद्धा जर्म्सला किल करायचं काम करतं. वॉटर काय करतं? फक्त डर्ट साफ करतं, पण जर्म्सला किल करायचं वॉटर काम करतं का? नाही. लेविज ॲसिड इज अ सबस्टन्स विच
लुईस आम्ल म्हणजे कोणते पदार्थ? ॲक्सेप्ट करणार, डोनेट करणार, लेविस ॲसिड, लेविस ॲसिड, लेविस बेस. हे काय करणार मित्रांनो, ॲसिड जर आलं ना, लेविस ॲसिड जर आलं ना, हे काय करणार, इलेक्ट्रॉन पेअरला काय करणार, ॲक्सेप्ट करणार. आणि याच्याच अपोजिट डोनेट करणार इलेक्ट्रॉन पेअर ते कोण असणार, लेविस बेस असणार. ओके. आणि लेविस ॲसिड जर म्हटलं तर काय करणार, ॲक्सेप्ट करणार इलेक्ट्रॉन पेअरला, काय करणार, ॲक्सेप्ट करणार. आणि रिलीज H+ आयन, याला ही रिॲक्शन नाही म्हणणार, लेविस ॲसिडची रिॲक्शन नाही म्हणणार, याला एक वेगळं नाव आहे, काय, बॉर्नस्टेड ॲसिड म्हणतात त्याला. रिलीज बॉर्नस्टेड ॲसिड, जे रिॲक्शन H+ आयन रिलीज करते त्याला बॉर्नस्टेड ॲसिड म्हटलं जातं. ओके. ब्रॉन्सेड ॲसिड, जे H+ आयन काय करणार, रिलीज करणार. चलो नेक्स्ट क्वेश्चन, आवर लास्ट क्वेश्चन. एनर्जी ऑफ द सन इज प्रोड्युस्ड बाय. सूर्यामध्ये ऊर्जा कोणत्या प्रक्रियेद्वारे निर्माण होते? न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर फ्युजन, कंबशन, रेडिएशन. सूर्याच्या पृष्ठभागावर ऊर्जा जी निर्माण होते ना, ती कशामुळे होते? न्यूक्लिअर फ्युजन होतं की फिजन होतं की कंबशन होतं की रेडिएशन होतं? फ्युजन म्हणजे काय, एकत्र येणार. आणि फिजन म्हणजे काय, अणू ब्रेक होणार. फ्युजन काय होणार, सपोज हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आहे, याच्यापासून काय होणार, हेलियम तयार होणार. ओके. हायड्रोजन पासून काय, हेलियम तयार होणार. मग हे काय, न्यूक्लिअर फ्युजनची रिॲक्शन आहे का, न्यूक्लिअर फ्युजन आहे, फ्युजन आहे. ओके. काय आहे, न्यूक्लिअर फ्युजन. मग न्यूक्लिअर फ्युजन होणार कुठे, आपल्या सनच्या पृष्ठभागावर. सूर्याच्या पृष्ठभागावर ऊर्जा कोणत्या प्रक्रियेद्वारे, न्यूक्लिअर फ्युजनद्वारे तयार होते. हायड्रोजन फ्यूज होतो, काय फॉर्म करतं, मग हेलियम फॉर्म करतात. ओके. 2 हायड्रोजनचे अणू फ्यूज होऊन हेलियम फॉर्म करतात. आणि फ्युजनमध्ये काय होतं, फ्युजनमध्ये स्प्लिट होतो, तुटतं, एक हेवी आयटम तुटतो, त्याचं ते तुटण्यातून जी एनर्जी तयार होते ती न्यूक्लिअर फ्युजन असते. न्यूक्लिअर फ्युजनद्वारे न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाते मित्रांनो. ही खूप स्ट्रॉंग एनर्जी असते. न्यूक्लिअर फ्युजनद्वारे न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाते. ओके. कंबशनसाठी ऑक्सिजन लागतं. म्हणजे कंबशन म्हणजे काय, ज्वलन, जळणे. कंबशनसाठी काय लागतं, ऑक्सिजन. मग ऑक्सिजन सनकडे तिकडे वातावरणामध्ये तिकडे ऑक्सिजन नाही आहे ना, त्याच्यामुळे ते तिथेच कटून जातं. चलो, आवर 20 क्वेश्चन्स आर ओव्हर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच.